श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण श्री स्वामी महाराजांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे. वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली. अग्नि ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता श्री दत्तम परंपरेत पहिले सत्पुरुष म्हणजे श्री श्रीपाद वल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना मी पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजापूर येथे जन्मास आले. त्यांच्या या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 असा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्री श्रीपाद वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इसवी सन 1457च्या सुमारास ते त्रिशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातूनच ते पुन्हा प्रकट झाले. ते श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखले जातात. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात. श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ दासोपंत, माणिक प्रभू, नारायण महाराज जावलणकर, दिगंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसती स्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून श्री अक्कलकोटचे स्वामी मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैले येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारळावर जाऊन पडला. त्या वारळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगण्यात येते. लाकूड तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर जाऊन लागला आणि अशा प्रकारे श्री स्वामी समाधीतून जागे झाले. श्री स्वामी समर्थ.